घरात ब्रेड आणला की तो पूर्ण संपत नाही, उरतो. मग अशा या उरलेल्या ब्रेडचं काय करायचं आपण विचार करतो. फेकायची तर इच्छा नसते. तर आज आपण उरलेला ब्रेड आणि कांदा वापरून मस्त टेस्टी अशी ब्रेड कांदा भजी बनवणार आहोत. गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरीत ब्रेड कांदा भजी संध्याकाळच्या भुकेसाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूयात. हॅलो एव्हरीवन, मी प्राची. नमस्वीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी आपण एक बोल घेऊयात. याच्यामध्ये घालूयात काही ब्रेडचे तुकडे, आता याच्यामध्येच घालूयात कांदा. हा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे. कांदा व्यवस्थित असा फोडून घेऊयात याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, जिरा पावडर, चाट मसाला, लाल मिरची पावडर, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा, धणे पावडर, आले लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर. याच्यात थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून याच्यातला ब्रेड कांदा व्यवस्थित मिक्स होईल. याच्यात घालूयात चवीनुसार मीठ आणि तांदळाचं पीठ. तुम्हाला इथं हवं असेल तर तुम्ही बेसन पीठही घालू शकता. आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं पाणी घालून हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे कांदा, ब्रेड, याच्यात घातलेले सगळे जिन्नस. याच्यामध्ये घालूयात थोडीशी कढीपत्त्याची पाने. मी याच्यामध्ये तोडून घालते कढीपत्त्याची पाने. व्यवस्थित परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात. कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपण ही भजी सोडून घेऊयात आणि व्यवस्थित अशी मध्यम आचेवरती गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घेऊयात. आपली कांदा भजी तळून रेडी झालेली आहेत. पहा सुंदर, किती मस्त कलर आला आहे. कुरकुरीत असं टेक्स्चर दिसतंय त्याचं. पावसाळ्यांच्या दिवसात अशी गरमागरम कांदा भजी समोर असली की किती खाऊ आणि किती ठेवू असं होतं. संध्याकाळच्या चहाबरोबर छोट्याशा भुकेसाठी ही ब्रेड कांदा भजीची रेसिपी अतिशय उत्तम आहे. ही वेगळ्या प्रकारची ब्रेड कांदा भजी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा. ही ब्रेड कांदा भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.